माननीय श्री नवनाथ बालाराम पाटील साहेब, भाजपा अध्यक्ष मोहना मंडल तसेच त्यांच्या सौभाग्यवती माननीय सारिका नवनाथ पाटील मॅडम यांचा पॅनल क्रमांक 2 मंगळवार दिनांक 30 डिसेंबर 2025 रोजी कल्याण डोंबिवली महानगरपालिका येथे उमेदवारी अर्ज भरण्यात आले। तसेच भाजपा नेत्यांनी गेली 3 वर्षे आश्वासन देऊन तिकीट दिले नसल्याने नाराजी व्यक्त केली, तरी पण त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असणारे त्यांचे मित्रपरिवार, ग्रामस्थ मंडळ व लाडक्या बहिणी त्यांना अर्ज भरण्यास सांगितले। तसेच माननीय श्री नवनाथ पाटील साहेब व सौ सारिका नवनाथ पाटील मॅडम ला वाजत गाजत व नाचत हजारो संख्येने ग्रामस्थ मंडळ, मित्रपरिवार व लाडक्या बहिणींनी उमेदवार अर्ज भरण्यास नेण्यात आले। तसेच त्यांच्या लाडक्या बहिणी अशाही म्हणाल्या की मान्य श्री नवनाथ पाटील साहेबांनी कोरोनामध्ये रात्रीचे दिवस करून आम्हा सर्वांना मदत केली। त्यावेळी कुठले नेते बाहेर निघाले नाही। पूरग्रस्ताच्या वेळी अनेकांच्या घरोघरी जाऊन मदत करत होते। वार्डामध्ये जाऊन गटाऱ्याही साफ करत होते। शाळकरी मुलांना क्षणातच जाऊन मदत करत असतात। गोरगरिबांना अन्नदान करत असतात। म्हणून आम्हाला नवनाथ पाटील साहेबांसारखाच नेता हवा आहे, अशा त्यांच्या लाडक्या बहिणी म्हणाल्या। चला तर ऐकूया लाडक्या बहिणी मान्य श्री नवनाथ पाटील साहेबांच्याबद्दल मनोगतातून काय म्हणतात। क्रमांक 6 आहे, पॅनल 2 मध्ये येते। इथे दादांनी, नवनाथ पाटील दादांनी 6 ते 7 वर्ष इतकी मेहनत केली आहे की घरोघर गल्लोगल्ली जाऊन त्यांनी जी जी कामं आहेत जनतेची ती केलेली आहेत। नगरसेवक नसताना सुद्धा त्यांनी या वॉर्डात ते प्रत्येक गल्लीत पोचलेले आहे। असं कुठलाही इथला एरिया नाही आहे का तिथं नवनाथ पाटील यांचं नाव नसेल। पक्षाकडून आम्हाला खूप अपेक्षा होत्या, पण पक्षाने काही कारणास्तव आम्हाला तिकीट दिलेलं नाही। पण आमच्या कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर दादांनी अपक्ष लढायचा निर्णय घेतलेला आहे। कार्यकर्त्यांच्या आमच्या भावना खूप म्हणजे हे झालेल्या का आमचं खूप मन दुखावलं गेलं का आम्हाला तिकीट नाही मिळालं। एवढा आक्रोश आमच्यामध्ये कार्यकर्त्यांमध्ये एवढा आहे की नाही दादा तुम्ही अपक्ष लढा, आपलं तेवढी हिंमत आहे का, आपण तेवढी कामं केलेली आहेत आणि त्या कामाच्या जोरावर आपण नक्कीच निवडून येऊ असे आम्हाला हे आहे। मधून बोलत आहे नवनाथ बाळाराम पाटील। हे मी 6 वर्षापासून बघते, जी घराघरामध्ये ज्येष्ठ नागरिकांपासून ते लहान मुलांपर्यंत जसं काही कोणाला गरज लागली रात्री 2 वाजता 3 वाजता त्यांनी कधीही टायमिंग बघितला नाही की सकाळ आहे की संध्याकाळ आहे, की दादांना एक फोन केला तर दादा 5 ते 10 मिनिटांमध्ये उपलब्ध होतात। आणि जी जनतेची मदत आहे ती आम्हाला घराघरामध्ये जाऊन ज्येष्ठ नागरिकांपासून ते आम्हाला मदत करतायत। जे आजपर्यंत मी माझा अनुभव बोलते की भरपूर म्हणजे कार्यकर्ते आहेत, त्यांनी कुठेही कुठल्याही पद्धतीची मदत केलेली नाहीये। आणि आमचे दादा जे आहेत लहान मुलांपासून एवढी मदत करतात घराघरामध्ये जाऊन की दादा असा असा प्रॉब्लेम झालेला आहे। आता माझं स्वतःचं एक वैयक्तिक हे आहे की मी जेव्हा दवाखान्यामध्ये मला वैयक्तिक गरज होती, मला कोणीही कुठल्याही पद्धतीची मदत नाही केली। मी तेव्हा पक्षामध्ये नवीन होती, दादाला फक्त एकच फोन केला की दादा मला असा असा प्रॉब्लेम झाला आहे। दादा मला बोलला ताई काही टेन्शन घेऊ नकोस, मी तुला स्वतः मदत करतोय। आणि माझं दवाखान्याचं काम दादाने 5 ते 6 दिवसामध्ये उपलब्ध करून दिलं। त्याच्यासाठी आम्ही दादाला हे केलं, आग्रह केला की दादा तुला उभं राहायचं आहे। पण पक्षाकडनं तिकीट न मिळता आमच्या सगळ्या महिला वर्गांनी आणि कार्यकर्त्यांनी दादांना जी हिंमत दिली आहे की दादा तुला उभं राहायचं आहे। आणि आम्हाला एवढी गॅरंटी आहे की दादांनी जो क्राऊड जमा केलेला आहे, जो मायेचं हात फिरवलेला आहे दादांनी पाठीशी, तो खंबीरपणे दादा येणार एवढी मी अपेक्षा करते आणि यायलाच पाहिजे। ते हजारोच्या संख्येने नवनाथ दादांनी बहिणींसाठी उपलब्ध आहेत। काहीही काम असलं तरी ते वेळेचा विचार न करता आमच्यासाठी सदैव अवेलेबल असतात। एक साधी गोष्ट म्हणजे मी ज्या विभागात राहते पाटील नगरमध्ये, आमच्या शेजारी राहणारा एक मोरे म्हणून मुलगा आहे, सिद्धार्थ मोरेंचा मुलगा आहे। एक छोटासा मदतीचा हात दादांनी आमच्यासाठी केलेला की तिथे एक फोकस लावून दिला।
त्या फोकसमुळे आज त्या मुलाचं भविष्य एवढं सुधारलेलं आहे की तो क्रिकेट अकॅडमीला महाराष्ट्र लेवलला सिलेक्ट झालेला आहे, फक्त दादांच्या एक मदतीमुळे. अशा छोट्या छोट्या म्हणता दादांनी खूप काही आमच्यासाठी केलेलं आहे, पण काही कारणास्तव वरतून दादांना तिकीट नाही मिळालं. त्यामुळे बहिणी, कार्यकर्ते सगळे नाराज असल्यामुळे आम्ही दादांवरती दबाव टाकला की नाही, आपल्याला लढायचं तर आहेच, पण जिंकूनही दाखवायचं आहे. आम्ही दादा जे फॉर्म भरणार आहेत बहिणींच्या नावाने, तो कार्यकर्त्यांच्या जीवावर भरणार आहे. मैं उनके बारे में यही बताऊंगी, हाँ कि हम लोग उत्तर भारतीय हैं, फिर उनके हम लोग के लाने बहुत सपोर्ट करते हैं. हम लोग को पूरी एकदम जितना उत्तर भारतीय हैं उतना उन लोग को बहुत सपोर्ट करते हैं. जहाँ हम लोग बुलाते हैं वहाँ आ जाते हैं. गटर है वो है, अच्छे 7 साल से बहुत मेहनत किए हैं, मगर उनके हम लोग जबरदस्ती से बोला कि आप खड़ा होकर हम लोग आपके साथ हैं. आज आम्ही फॉर्म भरायला निघालो आहे, कारण दादांनी जे काम केलं आहे ते इथं दुसरं कोणीच करू शकत नाही. त्यांच्या पाठीशी जरी कोणी पक्ष नसला तरी आम्ही खंबीरपणे उभे आहे आणि आमची सर्वांची इच्छा आहे की दादांनी निवडणूक लढावी आणि ते निवडून येतील याची पण आम्हाला म्हणजे गॅरंटी आहे. आणि जे दादा काम करते ते नगरसेवक नसताना फक्त समाजसेवक म्हणून त्यांनी जे काम केले ते आतापर्यंत इथं कोणीही केलेलं नाही. आणि ते जर इथं नसले तर इथं काय होईल ना हे कोणाला समजणार नाही, फक्त गुंडागिरी चालणार. दादा नगरसेवक आहेत आणि त्यांच्यासाठी आम्ही खंबीरपणे सर्व महिला, सर्व जेंट्स, सगळे कार्यकर्ते उभा आहोत. आज या ठिकाणी म्हणजे तिकीट भरण्यासाठी जात आहे, पण माझ्या भावाला पक्षाकडून तिकीट नाही भेटला, पण त्याच्या कारणामुळे म्हणजे त्याच्या कामामुळे एवढे त्याच्या बहिणी त्याच्या पाठीशी उभे आहेत. त्यामुळे तो लढणार आहे आणि आम्ही त्याच्या पाठीमागे खंबीरपणाने उभे आहोत. करून येणार बहिणींचा आई बाबा नसताना पण त्यांचा आमच्या बहिणींचा त्याच्या आशीर्वाद आहे त्याच्या पाठीमागे. खंबीरपणाने मध्ये सदैव आशीर्वाद त्याच्या पाठीमागे आमचा राहणार आहे. माझ्या नवनाथ मामा यांना तिकीट भेटलं नाही, अपक्ष म्हणून ते उभे राहतात आणि ते खूप लहान मुलांपासून ते मोठ्या मुलांपर्यंत सगळ्यांना इतकी मदत करतात. आजकालच्या याच्यामध्ये सगळे लोक मीन्स असं एवढी मदत करत नाही, फक्त इलेक्शनसाठी फक्त उभे राहतात. पण माझा जो नवनाथ मामा आहे तो सगळ्यांचा मदत करतो आणि खूपच चांगला मीन्स केव्हा पण रात्री कॉल करा किंवा काय असं अडचणीत असो तर मामा लगेच धावून येतो आणि मला फुल गॅरंटी आहे मामा निवडून येणार. म्हणजे संगती शेळके, मी इथे 17 वर्ष झाले राहते. मी दादाला 6 वर्षापासून ओळखते. ज्या वेळेस नगरसेवक असताना कोणत्या नगरसेवकाने इथे काही एवढं काम केलेलं नाही आहे, पण जेणेकरून दादांनी एवढं काम केलं. दिवस रात्र करोनाच्या काळामध्ये एक वडापाव आणि एक पाण्याची बॉटल भेटणं हे सुद्धा खूप कठीण होतं, पण नवनाथ दादांनी आहे ना दिवस रात्र बोड्या वगैरे काय, त्यांना परिवार नव्हता, त्यांना बायको नव्हती, त्यांची मुलं नव्हते, त्यांनी आपला मुलाबाळाचा विचार नाही केला, फक्त त्यांनी त्यांच्या समाजाचा विचार केला. रात्री कोणाचा लाईट असो काही असो त्यांनी स्वतःचा सहकुशीने जेवढा खर्च केला, पण पक्षाने त्यांना तिकीट नाही दिलं. पण तुम्ही जरी पक्ष जर त्यांना तिकीट नाही दिलं, आका समाज त्यांच्याशी पाठीशी आहे, या बहिणी या रगिनी त्यांच्या पाठीशी आहे. आम्ही नवनाथ दादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. जब तक सूरज चांद रहेगा नवनाथ दादा तुम्हारे साथ रहेगा. नवनाथ दादा आगे बढ़ो, या बहिणीसाठी तुमच्या शक्तीने आहे. एवढंच बोलते आणि मी ते थांबते. आणि आमचा नवनाथ दादा हे निवडून येणार म्हणजे येणारच, पक्षाची गरज नाहीये. आमचा हा रक्षक आहे, कार्य सम्राट आहे आमचा दादा. तो आमचा निवडून येणार म्हणजे येणार. या बहिणी हा समाज म्हाताऱ्या कोताऱ्या सगळ्या आता संगतीने आहेत. एवढं बोलते, थांबवते मी. जय हिंद, जय महाराष्ट्र. त्या सध्या परिस्थितीमध्ये काही कारणास्तव दादांनी एवढं अहोरात्र मेहनत करून 5 वर्षाच्या जास्त कालावधीमध्ये एवढी समाजकार्य केली, एवढ्या लोकांसाठी मदतीचं केलं, लाडक्या बहिणीसाठी कामं केली. या लाडक्या बहिणीचा उत्स्फूर्त प्रसिद्ध असताना सुद्धा या पक्षाने आम्हाला काही कारणास्तव आज तिकीट दिले नाही. पण या आमच्या कार्यकर्त्यांच्या लाडक्या बहिणींच्या जीवावरती आणि दादाने केलेल्या प्रत्येक समाजाच्या घटकांसाठी केलेल्या कामांच्या जोरावरती आणि या कार्यकर्त्यांच्या बहिणींच्या विश्वासावरती दादांनी म्हणजे म्हणजे श्री नवनाथ बाळाराम पाटील आणि सौ सारिका नवनाथ पाटील हे आम्ही दोघेही अपक्ष म्हणून फॉर्म भरण्यासाठी जात आहोत. आणि या समाजाला न्याय मिळवण्यासाठी आम्ही सतत अहोरात्र प्रयत्न केला आणि त्याचा आम्हाला समाजाकडून भरपूर प्रतिसाद आहे. आणि या लाडक्या बहिणी म्हणजे ह्या आमच्या
रणरागिणी आहेत. हे कार्यकर्ते म्हणजे आमचे कार्यसम्राट आहेत. त्यांच्या कार्याच्या दिवावरती आणि या बहिणींच्या जमावरती आम्ही हा अपक्ष हा फॉर्म भरण्यासाठी जात आहोत. पार्टी लेवल पे जो कार्यकर्ता होते हैं, जैसे ग्राउंड लेवल पे नवनाथ पाटिल जी आज मोहना मंडल में, पूरा ही टिटवाला मोहना मंडल था तो इसको 2 मंडल किए, जिसमें एक मोहना बनाया और एक टिटवाला बनाया। तो मोहना मंडल को इन्होंने यहाँ पे उंगलियों पे गिनने वाले 5 से 7 कार्यकर्ता थे भाजपा के, वो भी वरिष्ठ थे, जिसकी वायु लगभग 60 साल की प्लस ही थी, इससे कम नहीं थी। वहाँ से लाके आज ये जो जन सैलाब आया है ना, ये पैसे से नहीं आया, ये जनता के बीच, जनता के लोगों के बीच में रह के उनकी सेवा करके उनकी भावनाओं को समझा और उनको सेवा दी है उन्होंने, इसलिए आज ये जनता उनके साथ में खड़ी है। और लोग पैसा फेंकते हैं, ये पैसे की नहीं, ये उनकी जन सेवा का सैलाब है जो आज यहाँ पे दिख रही है आपको। इस ऑफिस के अगल बगल आप देखेंगे, अभी और लोग आ रहे हैं, अभी इसमें 100, 150, 200 लोग और जुड़ेंगे अभी। तो ये हमारा साफ संदेश था कि दादा को टिकट मिलेगा तो पार्टी से लड़ेगा, दादा को टिकट नहीं मिलेगा तो दादा ने निर्णय लिया, पार्टी ने जो फैसला लिया हमें माने हैं, हम बैठेंगे, हम लड़ेंगे नहीं है। लेकिन ये जन सैलाब जो मुड़ी है, इनके दबाव में दादा को ये निर्णय कल रात को लेना पड़ा कि नहीं आपको उतरना ही है मैदान में, नहीं तो हम लोग सड़क पर उतरेंगे। तो दादा ने एक ठोस निर्णय लिया और वो हम लोगों के लिए लिया, क्योंकि कोरोना काल से लेकर कोरोना काल में राशन का हो, भोजन का हो, पानी का हो, किसी भी समस्या की अगर होती थी तो दादा सबसे पहले वहाँ पे पहुँचते थे और उसको हम लोगों को सबको देखा है। गटर की समस्या, घरों में पानियाँ घुस जाती थी, कोई देखने वाला नहीं मिलता था, ऐसा लगता था कि ये आंबीवली, ये हमारा अटाली और वडौली जैसे अनाथ कोई यहाँ पे है ही नहीं। आज सब नेता बने फिर हैं और अपने को सेवक करते, जन सेवा का सैलाब लेके ऐसा चल रहे कि जैसे उन्होंने ठेका ले लिया है यहाँ। किसी के पास ठेकेदारी नहीं है, ये जनता है, जब बैठाना जानती है तो उठा के नीचे गिराना भी जानती है, और ये हम करके दिखाएंगे। दादा को अपक्ष लड़ाएंगे और उनको जीत के दिखाएंगे, ये हमारी ताकत है। नमस्कार सर। अरे जैसा कि आपने चर्चा किया हमारे परम आत्मीय श्री नवनाथ बालाराम पाटिल जी के बारे में, तो उनका काम दिखता है, समाज सेवा, हर परिस्थिति में पूरे समाज के साथ खड़े रहते हैं, डट करके लगे रहते हैं, चाहे सामाजिक कार्यक्रम हो, चाहे धार्मिक आयोजन हो, हर कार्यों में उनकी अग्रसर भूमिका में डटे रहते हैं। और इसी क्षेत्र में, आंबीवली क्षेत्र में ही पिछले 3 वर्षों से, अभी ये 4था वर्ष, भगवान की कथा की गंगा की अविरत धारा भी उनके माध्यम से प्रभावित हो रही है। और मैं समस्त जनता जनार्दन से ही निवेदन करना चाहूँगा कि सभी अपना आशीर्वाद उनके साथ समर्पित करें, उनको अपना आशीर्वाद दें और पूर्ण बहुमत से विजयी बनाएं। नमस्कार, मी श्री नवनाथ बालाराम पाटील, वडवली गाव प्रमुख, भारतीय जनता पार्टी मोहना मंडळाचे अध्यक्ष। सातत्याने आम्ही 5-6 वर्ष, मी आणि माझे कार्यकर्ते आम्ही प्रामाणिक असं भारतीय जनता पार्टीचं काम करत असताना आम्ही सर्व, मी आणि माझे कार्यकर्ते सर्व अपेक्षित होते का एवढा काम आणि संघटनेचं एवढी बांधी पूर्ण माझ्या मोहना मंडळामध्ये असू द्या, माझ्या वार्डमध्ये असू द्या, कोणी पण सुज्ञ नागरिक पण गेले तरी सांगणार का नवनाथ पाटलांचं काम कसं आहे। सकाळपासून तर रात्रीपर्यंत आम्ही 10 वाजेपर्यंत ऑफिसमध्ये लोकांची, नागरिकांची आम्ही सेवा केलेली आहे। म्हणून आम्हाला युती धर्मामध्ये मला तिकीट माझा नाही भेटला, कट झाला, तर सर्व माझे कार्यकर्ते आणि मी तर बोललो ठीक आहे, माझ्या पक्षाचा निर्णय मला मान्य आहे, पण कार्यकर्ते बोलले नाही दादा, तुम्ही एवढी मेहनत केली, रात दिवस नागरिकांसाठी दिलेला आहे, तर आम्ही जनता जनार्दनचा आदेश आहे आणि नागरिकांचा आदेश आहे ना, माझ्या कार्यकर्त्यांचा आदेश आहे का तुम्ही दादा तुमच्यावर अन्याय झालेला आहे, म्हणून आम्ही आज इथे या महानगरपालिका या बिल्डिंगमध्ये आज सर्व पदाधिकारी, माझे कार्यकर्ते आणि सर्व नागरिक माझ्यासोबत, तुम्ही बघितलं असं सकाळी बघितलं असं का आमची जी रॅली आली, आमचा अपक्षाचा पॅनल म्हणून मी नवनाथ बालाराम पाटील व सारिका नवनाथ पाटील, अर्जुन दादा म्हात्रे आणि मोहन कोणकर आणि अजून एक आम्ही
SBचा असा आमच्या 4चा पॅनल आम्ही तयार केलेला आहे. आमचा भक्कम पॅनल आहे. आम्ही लोकांची नागरिकांची सेवा केली तर आम्हाला नागरिकांचा सपोर्ट आहे, सर्व इथे जनतेचा सपोर्ट आहे. तर 100 ना 1000% आम्हाला असा विश्वास आहे का आम्ही जो काम केलेला तो आम्ही काम त्यांच्या पुढे ठेवणार आहे. आम्ही सत्तेत नसताना मी स्वतः एकदा आपले पवार साहेब, नरेंद्र पवार साहेबांची 25 लाखाची निधी आम्ही वैयक्तिक पण सुद्धा लोकांची सेवा केलेली आहे अशी. तर ही सेवेचा फल निश्चित आम्हाला भेटेल ही अपेक्षा मी करतो. आणि आम्ही पक्षावर नाराजगी दाखवतो का या महायुतीमुळं या आमच्यासारख्या चांगल्या बरेच असे जे निष्ठावंत आहेत त्यांचा बळी गेलेला आहे आणि मी धिक्कार करतो या युतीचा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.